आपलं आरोग्य हे या ग्रहताऱ्यांच्या नीट चालण्यावरती अवलंबून असतं. आपण असं काय करू शकतो की जेणेकरून हे ग्रहतारे नीट राहतील? आपल्याला कसं कळू शकेल की कोणता देव आपल्या अंतरंगामध्ये आहे की जेणेकरून मी तशी उपासना करेन आणि जास्तीत जास्त ती उपासना सार्थकी लागेल? कोणीतरी एक जण असं म्हणतं, आज गुरुवार, आज मी हे नाही खात, आज मी हे नाही पीत, आज शनिवार वगैरे. तर ह्या वारांचं आणि अन्नग्रहणाचं याचं काही नातं आहे का? कॅमेऱ्यासमोर बोलताना खूप जण असं म्हणतात की माझा काही विश्वास नाही, माझा चैतन्यावरती विश्वास आहे, माझा निसर्गावरती विश्वास आहे वगैरे. हीच लोक आपण बघितलं असेल तर पायात काळा दोरा बांधतात, गळ्यात गंडा घालतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारची पठणं करत असतात. कोणतंही चांगलं काम करायचं म्हणलं की आपण शुभवेळ बघतोच. अगदी IT मध्ये काम करणारे जरी असतील तरी सुद्धा नव्या घरामध्ये जाताना वास्तुशांत करतातच. कित्येक वेळा दवाखान्यांच्या बाहेर असलेल्या देवळांमध्ये आर्तभाव आपल्याला जास्त पाहायला मिळतो. वैज्ञानिकांच्या टेबलवरती सुद्धा गणपती, बालाजी, लक्ष्मी यांचे फोटो दिसत राहतात. अध्यात्म, कर्मकांड, ज्योतिष या सगळ्याबद्दल जनमानसांमध्ये खूप प्रश्न आहेत आणि ह्याच प्रश्नांची उत्तरे यथासांग देशपांडे पंचांग ह्या सदरामध्ये आम्ही विचारत असतो आणि ह्या प्रश्नांना चपखल उत्तरं, योग्य उत्तरं देणारे असे पंचांगकर्ते गौरव देशपांडे, जे स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि आपल्यातलेच आहेत, पण त्यांचा ह्या सगळ्याबद्दल, ज्योतिषशास्त्राबद्दल खूप अभ्यास आहे आणि अभ्यासपूर्वक आपल्याला या सगळ्याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग सुरू करूयात उत्तरे यथासांग देशपांडे पंचांग. एक अनुभव मला स्वतःलाच असा आला की आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की छातीमध्ये धडधड होतीये, पण वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून झाल्या तरी सुद्धा त्यातनं काही निदान लागेना, सगळं व्यवस्थित आहे, पण तरी धडधड होतीये, जाणवत आहे. तर मग कशामुळे असं होत असेल, तर त्यांनी आयुर्वेदिक औषधं तर दिलीच, पण त्याच्यासोबत मंत्रोच्चार काही करायला सांगितले आणि खरंच ते वर्क झालं आणि देवाच्या कृपेने खरंच त्याच्यावरती चांगला परिणाम झाला आणि तो आजार किंवा काय जे काय होतं तर ते पूर्णपणे निघून गेलं. तर मला असं वाटतं की हे देवाच्या कृपेने मला मिळालं, पण हे सगळ्यांना मिळावं आणि त्यासाठी काही असे मंत्र आहेत का की हे नित्यनेमाने केल्यामुळे तुम्हाला बेसिक, म्हणजे आता हे जे सध्या अँझायटी, डिप्रेशन किंवा मला पॅनिक अटॅक येत आहेत वगैरे असं जे लोक म्हणतात, तर ह्याच्यावरती काहीतरी एक असं मंत्रोच्चार किंवा असे असतील ना, तर त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल? सामान्य लोकांना ही जी पीडा सध्याच्या काळात भेडसावते, तुम्ही जसं म्हटलं डिप्रेशन, अँझायटी, निगेटिव्हिटी, फ्रस्ट्रेशन, की जे आजाराची नावं सुद्धा आपल्याला उच्चारण कसं करायचं हे काही वर्षांपूर्वी माहीत नव्हतं, ते इतके ग्रासलेले आहेत. त्याचबरोबर शारीरिक सुद्धा अस्वास्थ्य ज्याला म्हणतो, त्याच्यावर मंत्रचिकित्सा तर आहेच आहे आणि अत्यंत प्रासादिक स्तोत्र सिद्धपुरुषांनी रचलेली सुद्धा आहेत. मी काही त्याचा उल्लेख इथे करणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे, याचा चरकाचार्यांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये काही पीडांवरती विष्णू सहस्रनाम काम करतं. त्या स्तोत्रातच पहिल्यांदा भीष्मांनी यानी नामानी गौणानी विख्यात आणि महात्मनः ऋषिभिः परिगीता आणि तानी वक्ष्यामी भूतय म्हणले, की ही जी 1000 नावं मी सांगतोय म्हणले त्यामुळे भीष्म युधिष्ठिराला, ही साधी नावं सांगत नाही मी तुला, ह्या प्रत्येक नावाचं एकेका ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे, त्यातून ते नाव सिद्ध झालेलं आहे. अशी सिद्ध विष्णूंची 1000 नावं मी तुला सांगतोय. त्यामुळे जर खरंच तुम्हाला प्रचिती घ्यायची असेल तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे ते 12 वेळा म्हणावं खरं दिलेलं आहे रोज, पण तेवढं आपल्याला शक्य नाही. किमान 3 वेळा, तेवढं शक्य नाही 2 वेळा, ॲटलिस्ट 1 वेळा जरी दिवसातनं म्हणलं तरी त्याचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणजे विष्णू त्यांच्या 1000 हातांनी रक्षण करतात असं तुकाराम महाराज सांगतात. त्याचबरोबर काही प्रासादिक स्तोत्र जे आहेत, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी दत्तस्तव नावाचं स्तोत्र, आम्ही खास देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीत ते स्तोत्र छापलंय मुद्दाम. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अरिष्ट, बाधा, ग्रहपीडा, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक असे त्रिविध ताप आणि सगळ्या रोगांची यादीच स्वामी महाराजांनी दिलेली आहे. तर ते रोज नित्य पठणात ठेवावं, याचा सुद्धा अनेक पेशंटला अतिशय पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे. दत्तस्तव स्तोत्र. त्यानंतर घोर कष्टोद्धरण दत्त स्तोत्र, जे अत्यंत सोपं, छोटं आणि 5 श्लोकांचं ते स्तोत्र आहे. त्याचे रोज 108 पाठ करणारे सुद्धा लोक आमच्या पाहण्यामध्ये आहेत. तर ही स्तोत्र झाली. त्यानंतर मंत्र आहेत अतिशय सोपे. त्याच्यामध्ये व्यासांनी तर असंच सांगितलंय, अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. 2 वेळा सत्य म्हणल्यामुळे हे अतिशय प्रभावी उपाय असा त्याचा अर्थ होतो.
ती 3 नावं कुठली आहेत भगवंताची, तर अच्युताय नमः, अनंताय नमः आणि गोविंदाय नमः. ही जी 3 नावं आहेत, या 3 नावांचा जो सतत जप करेल तो रोगराईपासून दूर राहील किंवा रोगातनं मुक्त होईल, असं वचन वेदव्यास त्याच्यामध्ये देत आहेत. आणि काही कवच स्तोत्र असतात. कवच म्हणजे चिलखत थोडक्यात. आणि त्याच्यामध्ये अत्यंत प्रभावी जे आहे ते शिवकवच जे आहे हे सगळ्यात वरचं सांगतात आमचे गुरुजी. त्यामुळे शिवकवचाचा पाठ जर रोज तुम्हाला करता आला, किंवा तुमचं इष्टदैवत समजा तुम्ही दत्त इष्टदेव, तर दत्तात्रेय वज्र कवच स्तोत्र आहे, पंचमुखी हनुमान कवच आहे. पण काही बीजमंत्र असतात त्याचे पाठ जे आहेत ते काही लोकांना रिस्ट्रिक्टेड आहेत. तर जिथे रिस्ट्रिक्टेड आहे ते जाणकाराकडनं जाणून तुम्ही त्याचा पाठ करावा. नाही तर काय होतं, म्हणजे चांगला पॉझिटिव्ह परिणाम व्हायच्याऐवजी चुकीचा परिणाम काही मंत्रांचा होत असतो. ज्याप्रमाणे गायत्री मंत्र जो आहे हा तबला पेटीवर म्हणायचा मंत्र नाही. त्याला विशिष्ट मुंजीमध्ये जर तुम्ही संथा घेतली असेल, जानवं घालत असाल, शिखा तुमची जर असेल आणि प्रॉपर वेदमंत्राला जसे स्वर असतात त्या स्वरामध्ये तो म्हणायचा मंत्र असतो. त्याला काही नियम आहेत, शिवलेले कपडे वगैरे अंगावर घालता येत नाहीत. तर अनेकदा हे नियम माहीत नसतात. पण मी जे मगाशी तुम्हाला सांगितलेले ते कुठल्याही स्थळ काळ अवस्थेमध्ये तुम्ही केव्हाही म्हणू शकता, अशी ती स्तोत्र आणि तो मंत्र आहे. त्यामुळे रोगमुक्ती पण होईल. आणि मानसिक शांतीसाठी मला इथे आठवलं, एंबे स्वामी महाराजांनी चित्त स्थिरीकरण नावाचं स्तोत्र पण रचलेलं आहे, की ज्यांचं चित्त स्थिरच राहत नाही, अशा विशेषतः मुलांसाठी पालकांच्या तक्रारी असतात. हा एकाग्रच होत नाही, एका जागी बसतच नाही. मुळात ते बऱ्याचदा अनुवंशिकच असतं ते. त्यामुळे बऱ्याचदा पालक चंचल असल्यामुळेच मुलंही चंचल असतात. पण ह्या चित्तस्थिरीकरण स्तोत्राचा आपण जरूर अनुभव घ्यावा. त्या मुलांना ते स्तोत्र शिकवावं, जेणेकरून मन स्थिर राहायला सुद्धा मदत होईल. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे खूप मोठा खजिना आहे. बरोबर. पण त्याच्याकडे आपण बघत नाहीये आणि आपण वेगळेच काहीतरी इन्फॉर्मेशन घेतोय आणि त्याच्याने आपल्याला असं वाटतं की ह्यांनी बरं होईल, त्यांनी बरं होईल. मॅनिफेस्टेशनचा सध्या एक जमाना आहे. पॉझिटिव्ह संकल्पाचा परिणाम निश्चित होतो. पण त्याला उपासनेचं जर तुमच्या काही बॅकिंग नसेल तर ते मॅनिफेस्टेशन सुद्धा फार काळ टिकत नाही. म्हणजे तुम्ही बघता मोटिवेशनल स्पीकर्स जे असतात ते त्या 2 तासाच्या शो मध्ये तुम्हाला अशा मनोभूमिकेवर घेऊन जातात की समोर बाहेर आल्यावर त्या माणसाला वाटतं आता मी कोणतरी झालोच, थांबू शकत नाही, कुठेही जाऊ शकतो मी. पण अर्ध्या तासात तो परत नॉर्मलला येतो. कारण का, बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते. तर ती उपासनेनी सतत चार्ज ठेवायला पाहिजे, यासाठी या गोष्टी आहेत. मी असं ऐकलंय की जसे आकाशातले ग्रह तारे आपल्या शरीरावरती काम करत असतात, कारण आपल्या अंतरंगामध्ये पण एक अवकाश आहे आणि त्यातही ते ग्रह तारे असतात आणि पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. तर आपलं आरोग्य हे या ग्रहताऱ्यांच्या नीट चालण्यावरती अवलंबून असतं. तर मग ते नीट चालण्यासाठी आपण असं काय करू शकतो की जेणेकरून हे ग्रहतारे नीट राहतील आणि आरोग्य पुन्हा एकदा आरोग्य नीट राहील? तुकाराम महाराजांनी सोपं उत्तर दिलंय, प्रातःकाळी नाव ईश्वराचे घ्यावे, तेणे विसरावे जन्म मृत्यू. म्हणजे प्रातःकाळी उठून सर्वप्रथम भगवंताची स्तुती आणि स्मरण करायचंय उठल्या उठल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्यम भास्कराद इच्छेत, असं शास्त्रामध्ये सांगितलंय. आरोग्य जे तुमचं नीट राहावं अशी जर इच्छा असेल तुम्हाला, तर सूर्यनारायणाची उपासना करणं अनन्यसाधारण महत्वाचं. ह्यालाच पुष्टी समर्थ रामदास स्वामींनी रोज 1200 सूर्य नमस्कार घालून हा आदर्श त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. शक्तीची उपासना ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं का स्थापन केली आहेत, ही शक्तीची उपासना. शक्तीने मिळती राज्ये, शक्तीने यत्न होतसे, शक्ती युक्ती जय ठाई, तेथे श्रीमंती धावती, असं समर्थ सांगतात. त्यामुळे शक्ती जर तुम्हाला कमवायची तर मारुतीची उपासना एक दिली समर्थांनी, आणि सूर्यनारायणाची उपासना तर शास्त्र तुम्हाला सांगतच आहे. त्यामुळे दीर्घायुष्य आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी सूर्याची उपासना. ती म्हणजे काय करायची, तर सिंपल म्हणजे एक तर सूर्य नमस्कार जे आहेत ते प्रॉपर शास्त्रानुसार तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर आदित्य हृदय नावाचा अत्यंत प्रभावी स्तोत्र वाल्मिकी रामायणामध्ये आलेले आहे, जे अगस्ती ऋषींनी प्रभू रामचंद्रांना रावणावर विजय मिळवण्यासाठी म्हणून सांगितलंय. त्याचे 31च श्लोक आहेत फक्त. तर ते जाणकाराकडून त्याची प्रॉपर संथा घेऊन संस्कृतमध्ये, पण ते जर तुम्ही रोजच्या पठणामध्ये ठेवलं तर सूर्यनारायणाची कृपा प्राप्त होते. त्याचप्रमाणे संध्या जे लोक ब्राह्मण करत असतील त्यांनी रोज सूर्याला अर्घ्य देणं हे अत्यंत आवश्यक आहे. अर्घ्यदान हे संध्या वंदनातलं एक अत्यंत महत्त्वाचं कर्म आहे. कारण मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की आपण बघा साध्या साध्या कुठल्याही ठिकाणी गेलो तर प्रत्येक गोष्टीचे पैसे तुम्हाला द्यायला लागतात. साधं पार्किंगला गाडी लावायची तर पे अँड पार्क आहे.
भगवंत अशा कुठल्या गोष्टींचे पैसे तुमच्याकडनं घेतो? सूर्य फुकट प्रकाश देतोय तुम्हाला, वायू हा फुकट वाहतोय, ऑक्सिजन फुकट घेतोय आपण, त्यांनी जे निर्माण केलेलं जल आहे ते फुकट पितोय, भगवंताला पाणीपट्टी देत नाही आपण. मग या सगळ्याची कृतज्ञता म्हणून जी आहे ती सूर्याला अर्घ्य दान किंवा त्याच्या नित्य उपासनेतनं होत असते. त्यामुळे सूर्याला अर्घ्य देणं महत्त्वाचं आहे. आणि कुंडलीमध्ये असे काही विशिष्ट योग असतील ज्यामुळे अमुक रोग झालेला आहे, तर तो ग्रह नक्की कुठला बिघडलाय पत्रिकेमध्ये त्याला ठीक करता येतं. त्याच्यासाठी मंत्रचिकित्सा आणि दान चिकित्सा पण दिलेली आहे. मग त्या ग्रहांचे बरेच दानाचे पदार्थ, परत काही अशा औषधी वनस्पती आहेत ज्या पाण्यात टाकून तुम्ही स्नान करू शकता. काही सर्वौषधी स्नान म्हणून पण सांगितले की विशिष्ट अशा वनस्पती आहेत ज्या तुम्ही पाण्यात टाकायच्या आणि त्याने आंघोळ करायची. त्यांनी सुद्धा थोडक्यात काय होतं माहिती का, आपल्या प्रत्येक माणसाभोवती एक ऑरा असते. ती ऑरा जशी निगेटिव्ह होते तसे रोग, पहिला रोग येतो तो सूक्ष्म देहात येतो आणि त्यानंतर तो स्थूल देहामध्ये येतो. म्हणजे स्थूल आपलं आगमन सुद्धा तुम्ही जर बघाल तर गर्भात सूक्ष्मातून स्थूलात आलेला हा देह, एका थेंबापासून एवढा देह कसा काय निर्माण होईल. तर सूक्ष्म देहाचा इम्पॅक्ट हा स्थूल देहावर असतो आणि मंत्रशास्त्र काय करतं, सूक्ष्म देहावर पहिला इम्पॅक्ट करतं. त्यामुळे मंत्र जो ग्रह बिघडला असेल, उदाहरणार्थ वाताचा त्रास असेल तर बऱ्याचदा शनी बिघडलेला असतो पत्रिकेमध्ये. त्यामुळे सांधे धरणं वगैरे कमी वयात, म्हातार वयात तर प्रत्येकालाच बऱ्याचदा हा त्रास होतो, पण कमी वयामध्ये असं होत असेल तर शनी बिघडलेला असतो. मग शनीला ठीक करण्यासाठी विशिष्ट मंत्र असतात, स्तोत्र, कवच असतात, दानाचे पदार्थ असतात. विशेषतः 7.5मध्ये तुम्ही बघाल तर एक तर भीतीदायक वातावरण किंवा असे काही रोग येतात जे डॉक्टरला डिटेक्ट होत नाहीत. तर त्याच्यासाठी सोपा उपाय दिलेला आहे. सूर्योदयापूर्वी तिळाचं तेल अंगाला लावून, जसं आपण दिवाळीत अभ्यंग स्नान करतोय तसं दर शनिवारी सूर्योदयापूर्वी तिळाचं तेल अभ्यंग जर स्नान आपण जर सूर्योदयापूर्वी केलं शनिवारी तर शनिपीडेचा परिहार होतो असं सांगितलेलं आहे. आणि शनिप्रित्यर्थ दान धर्म असेल, रक्ताचे विकार तुम्हाला जर काही आढळले असतील, कॅन्सरसारखे किचकट विकार, बऱ्याचदा मंगळ बिघडलेला असतो तर मंगळासाठी लाल मसुराची डाळ दान करायला सांगितले. रक्त वस्त्र म्हणजे लाल रंगाचं एखादं सोवळं असेल किंवा ब्लाऊज पीस तर ते प्रॉपर त्या विशिष्ट मुहूर्तावर दान करायचंय. मला आत्ता वेळ आहे, घेणाऱ्याला वेळ आहे म्हणून कधीही ते दान करायचं असं नाहीये. काळ, स्थळ या सगळ्याची अनुकूलता असल्यावरती आणि विशिष्ट संकल्प करून ही जर दानं केलीत तर त्या रोगामध्ये म्हणजे त्याच्या रिकव्हरीमध्ये सुधारणा व्हायला अगदी निश्चित मदत होते. म्हणजे बेळगावच्या काणे महाराजांच्या चरित्रामध्ये अशी गोष्ट आलेली आहे. त्यांच्याकडे एक बाई अशी आली की जिला कुठला रोग नव्हता असं नाहीये, सगळ्याच बाबतीत तक्रारी होत्या त्यांना. तर महाराजांनी त्यांच्याकडून प्रत्येक ग्रहाचं स्वतंत्र दान करून घेतलं आणि ते किती दान केलं तर त्या बाईंच्या वजना इतके तांदूळ, वजना इतके गहू, म्हणजे समजा 70 किलो वजन आहे तर 70 किलो तांदूळ. तर अशा पद्धतीने विशिष्ट संकल्पपूर्वक ती दानं केल्यानंतर त्या बाईंच्या आरोग्यामध्ये कमाल तुम्हाला वाटेल इतका फरक पडलेला आहे. तर अशी उदाहरणं आता 100 वर्षापूर्वीचीच आहेत किंवा आत्ताची लेटेस्ट सुद्धा आहेत. बरोबर. म्हणजे आता मला ह्याच्यात एक प्रश्न असा वाटतो की एखाद्या व्यक्तीला आपण दान देतो, ही गोष्ट बाहेरची झाली बरोबर. म्हणजे मी कोणाला तरी तांदूळ दान केलं बरोबर, ते आणि माझ्या शरीरात होणारे बदल हे कसं एकमेकांशी रिलेट होतं? काय असतं, त्या ज्या निगेटिव्ह वेव्ज असतात ना, इनडायरेक्टली तुम्ही ते जे पदार्थ असतात ते खेचून घेत असतात. काही पदार्थ जे असतात त्यांच्यामध्ये ग्रहण क्षमता जास्त असते. म्हणजे उदाहरणार्थ चंद्रासाठी जेव्हा मी तांदूळ देतो तो मानसिक शक्तीवर का काम करतोय, तर तांदूळ हे चंद्राचं प्रतिनिधित्व करतायत असं दिलेलं आहे. त्यामुळे ते पदार्थ तुमच्यातली जी निगेटिव्ह ऑरा आहे किंवा निगेटिव्ह शक्ती आहे ती काढून खेचून घ्यायचं काम करतात. तुम्ही साधी सिंपल दृष्ट काढतो बघा आपण, ती जर प्रोसिजर बघितली तर ते मीठ मोहऱ्याच का, तर मिठामध्ये अशी काही क्षमता आपल्या ऋषीमुनींना कळली की जी निगेटिव्ह ऑरा जी आहे किंवा निगेटिव्हिटी जी आहे ती खेचून घेते. त्याला इव्हिल आय म्हणून सध्या आपण म्हणतो. तर ही दृष्ट काढायची पद्धत सुद्धा तुम्ही बघा, विशिष्ट पद्धतीने ते ओवाळतो आपण, कारण तो ऑरा जो असतो ना व्यक्तीचा अशा पद्धतीनेच ओवाळलेला असतं ते. तो ऑरा क्लिनिंग प्रोसेस आहे ही सिंपल. तर त्यामुळे त्या पद्धतीने आपण जर गेलो तर या सगळ्याचा परिणाम निश्चित होतो. म्हणजे त्या धान्याचा त्या व्यक्तीच्या आजाराशी किंवा त्याच्या प्रॉब्लेमशी, व्हायब्रेशनशी संबंध असतो. येस येस. अच्छा. आणि आता तुम्ही म्हणताना म्हणालात की तिळाचं उल्लेख केला की तिळाच्या तेलाने अभ्यंग स्नान करायचं, तर ह्या तिळाला एक वेगळं महत्व कायमच दिलं गेलं. बरोबर. तर हा तीळ असा एवढा महत्वाचा कशासाठी, म्हणजे तिळालाच काय एवढं महत्व आलं असा एक प्रश्न मनात येतो. म्हणून
आता तिल हा शब्दच कसा आलाय, जर तैल ज्याच्यात जास्त तो तिल, अच्छा. तैलवरनं तिल आलेलं आहे ते. तर तीळ हे दशमहादानांपैकी एक पदार्थ सांगितलेला आहे. 10 प्रकारची वेगवेगळी दान आहेत. गोदान आहे, सुवर्णदान आहे, भूमिदान आहे, आज्य म्हणजे तुपाचं दान आहे. तसं तीळ हे एक महादान सांगितलं आहे आणि हे अतिशय दिव्य असं धान्य सांगितलेलं आहे. म्हणजे विष्णूंपासून त्याची उत्पत्ती झाली आहे, त्याची वेगळी कथा पण पुराणात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक धान्य आपल्याला दिसायला जरी धान्य असेल तरी त्याच्या स्वतंत्र कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि अत्यंत सात्विकतेमध्ये हे तीळ गणले जातात. म्हणजे होमामध्ये सुद्धा तुम्ही जर बघाल तर तिल होम म्हणजे पहिली जी आहुती देण्याचा जो प्रकार आहे ते तिळ होमाला एक विशेष महत्त्व दिलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा कृष्ण तिल म्हणजे काळे तीळ जे असतात ते विशेष प्रभावी सांगितलेले आहेत. त्यामुळे आता संक्रांतीला वगैरे जे आपण म्हणतो तिळदानाचं अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे तिळदानाने पाप नाहीसं होतं, रोगराई नाहीशी होते, असं त्याचं मोठं फळ शास्त्रामध्ये दिलेलं आहे. फक्त हे कधी होईल माहिती आहे का, जर मी श्रद्धेने करीन आणि सर्वात महत्त्वाचं त्याचे विधिविधानानुसार करीन. विशिष्ट संकल्प, देणाऱ्याचं तोंड कुठल्या दिशेला, पूर्व दिशेला पाहिजे दान देणाऱ्याचं, दान घेणाऱ्याचं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला पाहिजे. असं दानाचे सुद्धा ते विशिष्ट नियम आहेत. म्हणजे गीतेमध्ये दिलंय, तुम्ही जर नियमाच्या बाहेर जाऊन कुठली गोष्ट केली तर ते तुमचं तामस कर्म म्हणून गणलं जाईल. म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्रानुसार जर तुम्ही एखादी केलं दान धर्म त्याचं मग तीळ असले तरी त्याचं फळ तुम्हाला नक्कीच सकारात्मक मिळेल. आणि तीळ जे आहेत ते जवळपास राहू केतूंचं सुद्धा एक धान्य दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ग्रहाचा धान्यामध्ये. त्यामुळे राहू केतूंची पीडा जर विशेष करून असेल तुम्ही तिळाचं दान देऊ शकता. तसं शनीची पीडा असेल तर कृष्ण तिळ म्हणजे काळे तीळ जे आहेत ते तुम्ही दान देऊ शकता. बरेच वेळा असं आपण म्हणतो की देवाचा अंश हा प्रत्येक मानवामध्ये आहे, पण प्रत्येकाच्या आतमध्ये नक्की कोणत्या देवाचा वास आहे, कोणत्या देवाचा वास आहे आणि त्याचं आपल्याला कसं कळू शकेल की कोणता देव आपल्या अंतरंगामध्ये आहे, की जेणेकरून मी तशी उपासना करेन आणि जास्तीत जास्त त्या उपासना सार्थकी लागेल. बरोबर. तुम्ही जसं म्हणलात की जिथे जीव म्हणून जिथे कन्सेप्ट येते तिथे समर्थ असं सांगतात, पृथ्वीवरी जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. म्हणजे इथे जो जो जीव, मनुष्यच असं नाही, जो जो जीव म्हणून जन्माला आलाय तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंताचा वास आहेच. तर नक्की कशाची उपासना करायची, तर हृदयस्थ परमात्म्याचीच उपासना करायची. गीतेमध्ये ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती असं सांगितलं की भगवंत हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करून त्या हृदयस्थ परमात्म्याची उपासना करायची. त्या परमात्म्याचीच वेगवेगळ्या पद्धतीने उपासना आपल्याकडे चालते. कोण त्याला दुर्गा म्हणतं, कोण राम म्हणतं, कोण दत्त म्हणतं, कोण काली म्हणतं. ज्याप्रमाणे वीज एकच असते, ती जेव्हा हिटरमधनं येते तेव्हा गरम हवा येते, कूलरमधनं आल्यानंतर गार हवा येते, त्या विजेत फरक पडत नाही. तसं ईश्वराची जी चैतन्य शक्ती आहे ही प्रत्येकाच्या देहात तीच आहे, तेवढीच आहे आणि तितकीच परिपूर्ण आहे. पण कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही. म्हणून समर्थांनी दासबोधात दिले, नातुडे जगी परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. या जगात जर तुम्ही बघितलं तर निर्गुण निराकार परमात्मा असा दिसत नाही कुठे. मग ते का दिसत नाही, तर आपलं मन चंचल आहे म्हणून प्रतिमा जी समोर केलेली असते ना ईश्वराची, त्याच्यावर सगुण उपासना जो करणारा उपासक असतो त्याचं मन एकाग्र होतं आणि त्या सगुण उपासनेच्या द्वारे तो निर्गुणात जात असतो. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण जर बघितलं तर काली मातेशी ते संवाद साधत होते. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, दत्तमूर्ती हे अक्षरशः म्हणजे ते एकदा बाहेर गेले, त्यांचं चरित्र आपण बघाल तर ती मूर्ती रुसली आणि एकदा नदीत जाऊन बसली असा उल्लेख आहे. तर म्हणजे यथा देहे तथा देवे, आपण आपल्या देहाची जशी काळजी घेतो तशीच किंवा त्यापेक्षा जास्त काळजी सुद्धा या अर्चना भक्तीमध्ये ते त्या मूर्तीची घेत असतात आणि तशा देहासारखीच त्याची पूजा करत असतात. त्यामुळे त्या सगुणातनं तो परमात्मा प्रकट होतो. निर्गुणात असलेला परमात्मा त्या सगुण मूर्तीतनं आपल्याला दर्शन देतो. तसंच सद्गुरू जे असतात, सद्गुरू तर चालतं बोलतं ब्रह्म सांगितलंय नाथ महाराजांनी, त्यामुळे त्यांच्या मार्फत सुद्धा भगवंत बोलत असतो. तर त्यामुळे आपल्या आतमध्ये जो परमात्मा आहे तर तो तुम्हाला ओळखण्यासाठी सर्वप्रथम संतांनी सांगितलेली जी आचारसरणी आहे त्यानुसार जायला पाहिजे. आणि मगाशी मी सांगितले की आपल्याला जी देवता आवडते, बऱ्याचदा काय असतं माहिती का, पूर्वजन्माचे काही संस्कार असतात, त्यामुळे ती उपासना कॅरी फॉरवर्ड झालेली असते. बऱ्याचदा आपण बघतो का काहींना गणपतीच आवडतो, दुसऱ्या देवता आवडत नाही तसं नाही, पण विशेष प्रेम गणपतीवर असतं.
मग अशा लोकांनी त्या विशिष्ट देवतेची उपासना जर सातत्याने करत राहिली तर सद्गुरू भेटतात एक ना एक दिवस आणि ते त्याचं काम करून जातात. म्हणजे महाराज म्हणायचे, गोंदवलेकर महाराज, गुळ ठेवल्यावरती मुंगळ्यांना आमंत्रण द्यायला लागत नाही. तर त्यामुळे तुमची एक विशिष्ट लेवल उपासनेमध्ये सात्विकतेची आली की सद्गुरू तुम्हाला शोधत येतील, तुमच्यावर अनुग्रह करतील. त्यामुळे खरा परमात्मा जो शोधायचा आहे तो आपल्या अंतरंगात असलेलं जे आत्मस्वरूप आहे त्याचीच उपासना फक्त वेगवेगळ्या मार्गाने आपण करतोय. बरोबर. आणि आता तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं की सगळ्या चराचरामध्ये त्याचा वास आहे. बरोबर. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, तसं हे जे वृक्ष आहेत, वड, पिंपळ, अशी काही पवित्र झाडं सांगितलेली आहेत. तर त्याचं काय एक्झॅक्टली रेफरन्स येतो किंवा त्याच्यात कशा पद्धतीने परमात्म्याचा वास आहे? सात्विकतेची पराकाष्ठा ज्याला आपण म्हणतो त्याला देववृक्ष म्हणलेले आहे. त्याच्यामध्ये अश्वत्थ जो आहे, आता जसं पिंपळाचा तुम्ही उल्लेख केलात, तर पिंपळ हा जो वृक्ष आहे ना, याचं अतिशय मोठं महात्म्य ब्रह्मांड पुराणामध्ये व्यासांनी देऊन ठेवलेलं आहे. हा साधा वृक्ष नाहीये. आणि विष्णू सहस्त्रनाम सुद्धा तुम्ही जर बघितलं तर न्यग्रोधो दुंबरो श्वत्थश्चाणूरांध्र निषूदन हा असा श्लोक आलाय. म्हणजे त्याच्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर ही जी काही वृक्ष आहेत हे माझं स्वरूप आहे असं विष्णूंनी सांगितलंय. त्यात विशेष करून अश्वत्थ जो पिंपळ आहे तो माझं स्वरूप आहे, नारायणाचं स्वरूपच आहे. आणि त्याच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्यांचं सुद्धा वेगवेगळं महत्व आहे. मुळाच्या इथे वेगळ्या देवतांचा वास आहे. गुरुचरित्रातल्या विशेष करून 39व्या अध्यायामध्ये पिंपळाचं महात्म्य दिलेलं आहे की दक्षिणेच्या फांद्यांवर कुठल्या देवतांचा वास असतो, उत्तरेच्या फांद्यांवर कोणाचा वास असतो. टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रात अशी गोष्ट आली आहे की एका स्त्रीला संतान प्राप्ती होत नव्हती, तिला औदुंबराला प्रदक्षिणा घालायला सांगितल्यात. औदुंबराचं इथं महत्व आलं. एका स्त्रीला पिंपळाला प्रदक्षिणा घालायला सांगितल्यात. ज्ञानेश्वर माऊलींची आई सुद्धा सुवर्ण पिंपळाला त्यावेळेला प्रदक्षिणा घालत होत्या असा उल्लेख आहे. त्यामुळे वृक्षांची पूजा जी अनादिकालापासून चालत आली आहे. आणि वटवृक्ष जर आपण बघितलात तर वटवृक्ष हा जो आहे ते वटसावित्री व्रतापासून त्याचं महात्म्य आहे ते अनन्यसाधारणच आहे. म्हणजे स्त्रियाच त्याचं पूजन करतात असं नाहीये. तर वटवृक्ष हा देववृक्ष, त्याला रुद्र स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणजे जसं अश्वत्थ हा नारायण स्वरूप आहे तसं वटवृक्ष हा रुद्र स्वरूप सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर सकारात्मक ऊर्जेची कमतरता कुठेतरी पडत असेल किंवा काही वेळेला असं वाटतंय की मी एकदम नैराश्य आलंय कधी कधी किंवा काही सुचत नाहीये, तर अशा वेळेला या देववृक्षांच्या सावलीमध्ये जरी किमान आपण एक अर्धा तास बसलो तर त्याचं फळ सुद्धा खूप सांगितलंय. पण अश्वत्थ वृक्षाच्या बाबतीत एक प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. पिंपळाला जेव्हा आपण प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा त्याला हात लावायचा नसतो. फक्त शनिवारी पिंपळाला हात लावणं अलाऊ केलेलं आहे. त्याची एक वेगळी कथा पुराणात आलेली आहे. त्यामुळे इतर वारी तुम्ही जर प्रदक्षिणा घालत असाल तर पिंपळाला स्पर्श करू नये असं सांगितलंय. वेळी अवेळी कधी अशा पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या नसतात. म्हणजे काही वेळेला आपल्याला वेळ रात्री संध्याकाळी असं नाहीये. त्याची काही ठराविक वेळा, सकाळच्या वेळेला, अपराह्न काळामध्ये शक्यतो करू नये, दुपारच्या वेळेत. तर अशा पद्धतीने आपण ज्या वृक्षांची जर सेवा केली ती सुद्धा इष्ट मनोकामना सिद्धीस जाणारी ठरते. याची उदाहरणं पुराणात पण आलेली आहेत. म्हणजे 39वा गुरुचरित्रातला अध्याय जो आहे, 60 वर्षे वांझेला संतान प्राप्ती होत नसती, ती गुरूंच्या कृपेने झाली. तर ती सुद्धा पिंपळ वृक्षाची सेवा करत होती बरीच वर्ष असा उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये. तर ती गुरूंना म्हणते की काय ते पिंपळाची सेवा करून काही झालं नाही. तर ते म्हणतात तसं नाहीये, तुझी सेवा वाया नाही गेलेली. त्यामुळे अजून तिला थोडी सेवा करायला सांगतात आणि त्यानंतर कन्या प्रथम नंतर पुत्र प्राप्ती होते. तर अशी उदाहरणं तुम्हाला मिळतील पुराणात. मागे मी असंच ट्रेकला गेलो होतो तर तिथे मी बघितलं की हे उत्तरेकडच्या साईडला आपल्याकडे जसं तोरण लावतात तसं पिंपळाच्या पानांचं तोरण लावलेलं मी बघितलं. अनेक घरांवरती शुभकार्य असलं की पिंपळाच्या पानांचं तोरण लावतात. ते आज मला कारण कळालं. नाहीतर मला असं वाटत होतं की इथे आंब्याची पानं मिळत नसतील म्हणून पिंपळाची पानं लावत असतील. पण त्याचं एक कारण आज दुसरं असं कळालं की पिंपळाचंही तोरण लावू शकतात आणि पिंपळाच्या झाडाला एवढं अनन्यसाधारण महत्व या अध्यात्म किंवा धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे. तर अजून एक नेहमी गोष्ट अशी घडते की मित्र आपण सगळे असतो आणि कोणीतरी एक जण असं म्हणतं की आज गुरुवार, आज मी हे नाही खात, आज मी हे नाही पित, आज शनिवार वगैरे. तर ह्या वारांचं आणि अन्नग्रहणाचं स्पेसिफिक कुठलं अन्नग्रहण आणि याचं काही नातं आहे का? आणि हे काय आहे नक्की? म्हणजे म्हणतात असं की मी आता रात्री 12 वाजल्यानंतर माझा उपवास वगैरे, तर त्याच्यावरती तुम्ही जरा सांगितलं तर बरं. बऱ्याचदा हे जे आपण जो म्हणला तो प्रकार नॉनव्हेज खाणारी जी लोक असतात त्यांच्या बाबतीत अनुभवायला येतो की विशेष करून आठवड्यामध्ये आमचेही काही मित्र गुरुवारी मी खात नाही, शनिवारी मी पाळतो, पण ते म्हणजे बुधवारी रात्री 12 पासून बंद, म्हणजे 12 पर्यंत कचकून नॉनव्हेज खाणार बुधवारी.
आता कसं आहे माहिती का, मनुष्य बुद्धीने देवाला फसवणं जे आपण म्हणतो त्यातला हा एक प्रकार आहे. मुळात शास्त्रात गीतेमध्ये तामसी आहार कुठला, सात्विक आहार कुठला, राजस आहार कुठला हे सगळं देऊन ठेवलेलं आहे. आणि मांसाहार तर ओव्हरऑलच सगळ्यांना माहिती की ज्याच्या वेदनेतनं ते जे अन्न निर्माण झालेलं आहे ते तुम्ही खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार, मनावर तर खूप विचित्र परिणाम होतात. उपनिषदामध्ये असं दिलंय की आपण जे अन्न खातो त्यातल्याच एका हिश्श्यानुसार मन तयार होत असतं आपलं. त्यामुळे अन्न बिघड्यो तो मन बिघड्यो, पाणी बिघड्यो तो वाणी बिघड्यो, असं गुजरातीत एक म्हण आहे. त्यामुळे सत्पुरुष जर तुम्ही बघाल तर गंगाजल विशेष करून प्राशन करत असतात. आणि जे लोक गंगाजल सतत ग्रहण करतात त्या वाणीला सुद्धा एक गोडवा येतो. कारण परमसात्विक गंगेशिवाय कोणी दुसरं जल नाहीये. आणि परमसात्विक अन्न खाल्ल्याने सुद्धा बुद्धी, आज तुम्ही जर बघाल समाजामध्ये हिंसाचार जो का बळावत आहे तर अन्न दूषित जाते पोटामध्ये. तामसी अन्न ज्याला म्हणतो आपण, किंवा आपण आता हे बुफे सारखी जी अन्न, उच्छिष्ट अन्न, तुम्ही जर बघाल लग्नामध्ये जी एक बुफे पद्धत रूढ झाली आहे सध्या, ज्या डावाने तुमच्या ताटाला टेकवलं जातं तो डाव उष्टा झाला, पण दुसरा माणूस तेच अन्न परत त्या डावाने घेतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण सगळं उष्ट अन्नच भक्षण करत असतो. उच्छिष्ट अन्न सुद्धा तामस अन्नामध्येच गणलं जातं. म्हणजे जेवायला बसण्याची जी पद्धत आहे तिथपासून सुधारणा करण्याची गरज आहे. आणि वाराचा ह्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे आपल्या मनाचं समाधान आपण फक्त करून घेणं जे म्हणतो, वास्तविक खाता का नाही खाता. हा, म्हणजे बुधवारी जे अन्न खाल्लंय त्याचा सगळा अंश पोटात गुरुवारी पण आहेच आहे. गोंदवलेकर महाराज म्हणायचे जशी काकडी खाल्ल्यावर ढेकरही काकडीचीच येते, तर तसं तुम्ही बुधवारी जे खाणार आहे त्याचा परिणाम गुरुवारी झाल्याशिवाय राहणार नाहीये. तर त्यामुळे एकतर आहे किंवा नाही, या दोनच ह्याच्यामध्ये गोष्टी. सेफ गेम खेळू नका आणि व्यवहार तर भगवंतावर फसवू नका. आणखीन एक जाणवतं आता एवढ्यातच आस्तिकत्व नास्तिकत्व ह्याच्याबद्दल एक चर्चा घडली आणि ज्याच्याबद्दल खूप रील्स आणि खूप विचार लोकांपर्यंत आले. पण मला असं जाणवत आलंय की कॅमेऱ्यासमोर बोलताना खूप जण असं म्हणतात की माझा काही विश्वास नाही, माझा चैतन्यावरती विश्वास आहे, माझा निसर्गावरती विश्वास आहे वगैरे. पण अशी अनेक लोक आहेत की हीच लोक आपण बघितलं असेल तर पायात काळा दोरा बांधतात, गळ्यात गंडा घालतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारची पठणं करत असतात. तर मग ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करू शकाल? चोरून अध्यात्म करणारे बरेच लोक असतात, त्याच्यातली ही एक जमात आहे. म्हणजे कसं दाखवताना मी खूप सुशिक्षित आहे दाखवायचं आणि या सगळ्या गोष्टी झूट आहेत, पण गुपचूप सत्यनारायण पूजा पण करायची. तर असं द्वंद्व जे मनामध्ये असतं ते शक्यतो करू नये. आणि दृष्ट लागणं जो तुम्ही आता विषय काढला तर ती खरी अस्तित्वात आहेच आहे. अनादी कालापासून तुम्ही जर बघाल ना, श्रीकृष्णांना सुद्धा दृष्ट लागू नये म्हणून यशोदा काळजी घेत होती त्यावेळेला. नरसिंह सरस्वती महाराज जेव्हा जन्माला आले त्यानंतर काही वर्ष ते बोलत नव्हते, तर त्यांच्या आईने सुद्धा वेगवेगळे उपाय केलेले ते गुरुचरित्रामध्ये दिलेले आहेत. तर त्यामुळे दृष्ट लागणं अगदी गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात उदाहरण आलेलं आहे की रामाचं मंदिर बांधण्यासाठी ज्या काही त्यांनी दगड आणले होते, गोंदवल्यात एक मनुष्य असा होता की जो काही बोलला की ते नेमकं विपरीत व्हायचं. तो जेव्हा मंदिरात आला तेव्हा महाराजांनी त्याला तोंड बंद ठेव तुझं म्हणून, पण नेमकं जाताना तो बोलला काहीतरी दगडांविषयी, त्या दगडाला भेगा पडल्या, असं उदाहरण चरित्रात आलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती व्यक्ती ते मुद्दाम करत नसते, त्याच्या जन्मकाळाचा तो दोष असतो. त्यामुळे एखादी व्यक्तीची नजर लागणं जे आपण म्हणतो ती मुद्दाम नाही करत. काही वेळेला तो ज्या मुहूर्तावर ज्या वेळेवर जन्माला आलाय त्या जन्म नक्षत्राचा तो दोष असतो. त्यामुळे शक्यतो आपली उपासना, दान, धर्म या गोष्टी गुप्त ठेवायला सांगितल्यात. त्याचप्रमाणे अध्यात्मात ज्या अनुभूती येत असतात त्या सुद्धा गुप्त ठेवायला समर्थ रामदासांनी सांगितलं. याच्या मागं कारण तेच आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणलात की जी काही आस्तिक नास्तिक लोक असतात, बऱ्याचदा नास्तिकता जी असते ती दिखाव्यापुरता असते. बरोबर. आणि आतून मनुष्य पूर्णपणे आस्तिक असतो, दान धर्म पण करत असतो. आपण फक्त त्याच्या बाह्यांगावर जाऊन उपयोग नाहीये. बरोबर. थोडक्यात ते काय म्हणतात ह्याला भुरळ, त्याला त्याची भुरळ पडते. पण खरं तर अध्यात्म, नित्य उपासना हे सगळं करत राहायलाच पाहिजे. आणि हेच आपल्याला लहानपणापासून सांगत आलेलं आहे. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या सांगितल्यात म्हणून करायला काय हरकत आहे, कोणीतरी आपल्यापेक्षा मोठा आहे हे मानणं सुद्धा काय हरकत आहे. बरोबर. आत्ताच्या पिढीला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी एक स्वभाव त्यांचा आहे. आणि ते सगळ्याला का विचारतात की मी हे केलं तर हे होईल, असं त्यांना सगळ्याचं प्रूफ लागतं. बरोबर. किंवा मा फलेशु कदाचन असा एक म्हणजे नेकी कर और कुएं में डाल, ह्यानी ते नाही वागत. ते म्हणतात की मी हे केलं तर मग मला काय मिळेल, काय होईल, अशी त्यांची एक मनोवृत्ती आहे. आणि
काहीतरी घडावं म्हणून त्यांना मोटिवेशन लागतं आणि मग ते कर्म करायला तयार होतात. तर ह्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन तुम्ही करू शकाल? मध्ये एका मुलाखतीत मी असं हो. ऐकत होतो, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, जे गीतेत म्हटलेलं आहे भगवंतानी, की तू कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नकोस. तर ते तिथे सांगणारे असं सांगत होते की वास्तविक यांनी मोटिवेशन जे मनुष्याचं ते डाऊन होतं, की कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा ठेवू नको. तर तसं नाही आहे ॲक्च्युली. श्रीकृष्णांना अभिप्रेत जे आहे ते वेगळंच आहे. ते काय सांगतायत, कर्म करण्यासाठी जी बुद्धी तुला लागते ती मी दिलेली आहे, त्या बुद्धीचा पुरेपूर वापर करतो, पण त्याचं जे फळ आहे ते तुझ्या हातात कसं नाही आहे. तुम्ही जर बघाल आपलं शरीराचं जरी तुम्ही एक ऑब्झर्व केलं ना, अगदी रेस्पिरेटरी सिस्टीम चाललेली आहे, माझी ब्रेनची सिस्टीम, किडनीची सिस्टीम चालली आहे, ती काय मी चालवत नाहीये, ती आपोआप चालली आहे. झोपेमध्ये श्वास चालले ते कोण घेतोय माहित नाहीये. त्यानंतर गाढ झोपेमध्ये स्वप्न कशी पडतात ते अजून काही कळत नाही. बरं, हे झालं शरीराचं. आपण मायक्रोतून मॅक्रोला जर गेलो, पृथ्वीवरती आपण आत्ता आहोत, ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य त्या गॅलेक्सीत फिरतो, हे सगळं कसं चालतं, या सगळ्याचा विचार केला तर ह्याचा कर्ता कोणतरी वेगळाच आहे, हे एक लक्षात येईल. त्या कर्त्याला एक तर जाणून घ्यायचंय. आणि मा फलेषु कदाचन याचा अर्थ म्हणजे काय आहे, उदाहरण मी देतो. एखादा मधुमेहाचा पेशंट आहे समजा, तो लग्नामध्ये पंक्तीत बसलाय जेवायला. आता मधुमेह असल्यामुळे त्याला गोड खायचं नाहीये किंवा रिस्ट्रिक्टेड खायला सांगितलेलं आहे डॉक्टरनी, पण तिकडून जिलबीचं ताट आलंय पंक्तीमध्ये. तर आता त्याला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे सारासार विचार करायची की ती जिलबी तू खायची का नाही. तर इथे कर्म करण्याचं स्वातंत्र्य बघा त्या जीवाला दिलेलं आहे. तो जर जास्त जिलबी खाईल तर ते जे फळ मिळणार आहे ते ह्याच्या हातात नाहीये. तर भगवंताला हे सांगायचंय की तू जे कर्म करतोयस ना, ते कर्मामध्ये तुझी बुद्धी पूर्णपणे मनापासून लावून एकाग्रतेने ते कर्म कर. आणि त्या बुद्धीचा सारासार विवेक बुद्धी फक्त मनुष्यातच आहे, प्राण्यांमध्ये विवेक बुद्धी नाहीये. बुद्धी आहे पण विवेक नाहीये. तर त्या विवेक बुद्धीचा वापर करून तू कर्म कर, पण त्या फळाचं जे स्वातंत्र्य आहे हे माझ्या हातात आहे. बरोबर. तर तो तसा अर्थ घ्यायचा आहे. पण काही वेळेला असा चुकीचा समज पसरवला जातो की मोटिवेशन डाऊन होते, तर तसं नाहीये. उलट तुम्ही जर बघाल ना, फळाची अपेक्षा बाजूला ठेवली नाही. म्हणजे उदाहरणार्थ अभ्यास करणाऱ्या मुलांना आम्ही नेहमी सांगतो की एक ज्ञानप्राप्तीचा उद्देश म्हणून तो अभ्यास कर. परीक्षेत इतकेच गुण मिळायला पाहिजेत म्हणून अभ्यास केला तर अभ्यासही नीट होत नाही. ज्ञान संपादनाची जी पवित्र क्रिया आहे ती पण नीट होत नाही. मला फक्त ज्ञानार्जन करायचं आहे या एकाच उद्देशाने जर अभ्यास केला तर तो अतिशय चांगला पण होतो आणि गुण तर बाय डिफॉल्ट पडतात. बरोबर. म्हणजे थोडक्यात अशा अर्थाने तो मा फलेषु कदाचन घ्यायला पाहिजे. पण बरेच वेळा मिसगाईड केलं जातं आणि सांगणारे खूप जण आहेत. उत्तरे यथा सांग देशपांडे पंचांग ह्या सदराअंतर्गत आपल्या मनात असलेलं ज्योतिषशास्त्र असेल, अध्यात्म असेल, नित्यपठण असेल किंवा संतांचे विचार असतील, तर या सगळ्याचवरती श्री गौरव देशपांडे यांनी आज खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले. आपल्या मनामध्ये असलेले बरेच संभ्रम या निमित्तानं दूर होत असतील. तुम्हालाही हे व्हिडिओज जर आवडत असतील तर तुम्ही हे लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण एक वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या अभ्यासपूर्व प्रश्नांना उत्तरं देणारं हे सदर ह्या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर पाहत रहा उत्तरे यथा सांग देशपांडे पंचांग.